बाजूला केलं त्याच्यातून. धर्मनीतीचा ऐकावा हा व्यवहार. नट हा शब्द आमच्यातलाच आहे. नटतो येण्याची नटावा, खेळतो येण्याची खेळावा. पूर्वी राजसत्ता ही धर्मसत्तेकडे होती. याचं कारण एक आहे, देवाशी अवतार भक्ताशी संसार दोहीचा विचार एकपणे. आणि धर्म काय आहे, माणूस काय आहे, मानव धर्म हे कोण सांगणारं होतं? मानवाला शिकवण कोणी दिली? ऋषी मुनींनी, संत महापुरुषांनी. कौरव पांडव त्यांच्यात या बाबाला वावरावं लागलं. त्यांना सुद्धा जवळचे का लांबचे माहिती नाही. तुम्हाला धर्म कळत नाही, तुम्हाला शिक्षा. आणि म्हणून पुढे पुढे नाव पडलं कृष्ण कारस्थान. मला एक वाक्य सांगायचं, आनंद कधी होतो? जे नाही हा धर्म सांभाळत असताना. धर्म कोणी सांभाळायचा? धर्म सांभाळायचा आहे तो श्री संत महापुरुषाने. तुकोबाराय म्हणले, आमचं सुद्धा हेच काम आहे, धर्माचे पालन करणे, पाखांड खंडन हेची करणे आम्हा काम. हे आमचं काम आहे. धर्माला पोचारा फिरवणारा वर्ग जो वर्ग आहे ना, त्याच्यासाठी हा परमार्थ आहे. परत सांगतो मी. त्याला काय होतं, हे केलं म्हणून थांब, तुझा बाप सुद्धा ठरलेला आहे, तुला सुद्धा ते भोगावं लागन, नक्कीच भोगावं लागन. धर्माचा अधर्म करणारा जो वर्ग आहे ना, त्याच्यासाठी बुडविला धर्म, अधर्म झाला फार, सोसवे ना भार मजाता. असा वर्ग वाढतो. त्यावेळेलाच परमात्मा म्हणताय, तद आत्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. प्रत्येक युगामध्ये धर्म संस्थापनाय आहे. तुका म्हणे, धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. धर्माची स्थापना करण्यासाठी कृष्ण अवतार, राम अवतार हे त्याच्यासाठी आहेत, केवळ आणि केवळ. या पृथ्वीला सुद्धा गायीच्या रूपाने कधी कधी वेगळं रूप धारण करून वेश बदलून जावं लागतं मोठ्या माणसाकडे निरोप सांगण्यासाठी. पृथ्वी मातेला गायीचं रूप धारण करावं लागलं आणि थेट ब्रह्मदेवाकडे जावं लागलं. सोसवे ना भार मजाता. ब्रह्मदेवाने सांगितलं, माझं काम नाही ना ते, तू सांगतेस हे बरोबर आहे, पण जरा वरच्या अधिकाऱ्याकडे जावं लागल. ब्रह्मदेव इंद्राकडे गेले, देवाचा राजा. त्याने सांगितलं, हे माझ्या पण कक्षेत येत नाही, हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं काम आहे. तिकडे जाण्यासाठी कोण पाहिजे? ब्रह्मदेव, इंद्रदेव हे सगळे मिळून श्री शंकराकडे गेले. शंकराने सांगितलं, ठीक आहे, आता आपण सगळेजण मिळून निरोप सांगू, निरोप देऊ. क्षीरसागरामध्ये परमात्मा शेषशय्येवर असताना आपल्या व्यवहारात असं आहे की मोठ्या माणसाकडे जायचं म्हणलं की अगोदर एक तर त्याचा ड्रायव्हर बघा, नाही तर त्यांचा PA बघा. कोण आहे दारात? म्हणले, दारात वय सांगतो ना. म्हणले, तुकोबारायला माहीत झालं. गरुडाचे पाये, गरुडाचे पाये, गरुडाचे पाये, गरुडाचे पाये. हे विवेळो वेळाळोई, हे विवेळो वेळाळोई, हे विवेळो वेळाळोई, गरुडाचे पायी, हे विवेळो वेळाळोई, हे विवेळो वेळाळोई.
सांगितलं, नमस्कार केला. मोठ्या माणसाकडे जात असताना अगोदर लीन व्हावं लागतं. पायावर डोकं ठेवलं आणि सांगितलं. काय सांगितलं? वेगी आना तो हरी, वेगी आना तो हरी हरी हरी, वेगी आना तो हरी, वेगी आना तो हरी, हा वेगी आना तो हरी, वेगी आना तो हरी, वेगी आना तो हरी, वेगी आना तो हरी. मजा दिनाचे उधार, मजा दिनाचे उधार, वेगी आना वातो हरी हरी हरी, वेगी आना वातो हरी. मजा दिनाचे उधार, मजा दिनाचे उधार, वेगी आना वातो हरी, वेगी आना वातो हरी. पृथ्वी माता, ब्रह्मदेव, इंद्रदेव, श्री शंकर वेगी आणावा तो हरी. गरुडाने सांगितलं, माझा तो अधिकार नाही. माता लक्ष्मी आता श्री विष्णू परमात्म्याच्या सेवेत आहे. आता पाय दाबतात. पाय लक्ष्मीचे हाती, तिशी यावे काकुळती. आपल्या गडाच्या ट्रस्टमध्ये एक गोरे म्हणून होते, किसन गोरे, बोधेगाव. पूर्वी आपले आष्टीचे उगले वकील वगैरे हे असत. तेव्हा ते गोरे काय करायचे, मंत्रालयात काम असलं का अगोदर भाजी मंडईमध्ये जायचं, संध्याकाळी मुंबईला मुक्कामाला जायचं, सकाळीच उठायचं, 6ला भाजी मंडईत जायचं, चांगला भाजीपाला घ्यायचा 2 पिशा भरून, आणि 2 पिशा भरून भाजीपाला घेतला की ज्याच्याकडे जायचंय, अधिकाऱ्याकडे जायचंय का मंत्र्याकडे जायचंय, तर डायरेक्ट त्याच्याकडे नाही जायचं. अगोदर स्वयंपाक घराकडे पाहिजे. स्वयंपाक घराकडे म्हणजे स्वयंपाक घर शब्दाचा अर्थ त्याची मंडळी. ज्या अधिकाऱ्याकडे जायचंय, ज्या मंत्र्याकडे जायचंय त्याची मंडळी. हा आले वय, हो हो आणलं. की काय आणलंय? काय नाही, रात्री भाजीपाला काढला, रातोरात आलो प्रवास करून, हे भाजीपाला आणला तुम्हाला. स्वयंपाकामध्ये भाजीपाला स्वयंपाक घरात आणलं की मग काय नाही, आलो होतो जरा सहज काम होतं. आता काय साहेब करतात का नाही काय नाही, पण म्हणलं आपला भाजीपाला तर घेऊन जावा घरून, म्हणून आपल्या मळ्यातला आणलाय. भाजीपाला मळ्यातच आहे, रानातच येतो ना, पण कोणाच्या रानातला? पाय लक्ष्मीचे हाती. आणि मग त्यांनी सांगितलं, यांची काय ताकद हे नाही म्हणायची. अरे गोकुळात सुद्धा तेच झालं ना, घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. दैन्य दारिद्र्यास त्रास आला. जर भक्ती, श्री शब्दाचा अर्थ आहे भक्ती. पुढे भक्तीने धरिले हाती. मागे ज्ञान वैराग्य धर्म, अगोदर भक्ती. अनेक प्रसंग. लक्ष्मी माता, लक्ष्मी मातेची विनंती केली. लक्ष्मी मातेने डायरेक्ट पत्ता सांगितला. आता खरं सांगू का, त्यांचे जे पर्सनल PS ते सध्या कोण आहेत? त्यांचे कोणाचे? विष्णू परमात्म्याचे. आता सध्या त्यांच्या जवळ तो का म्हणे शेषा, म्हणे शेषा, तुका म्हणे शेषा, तुका म्हणे शेषा. जागे करा ऋषिकेशा, जागे करा ऋषिकेशा, ऋषिकेशा, जागे करा ऋषिकेशा, जागे करा ऋषिकेशा, जागे करा म्हणे शेषा, जागे करा ऋषिकेशा, हो जागे करा ऋषिकेशा, जागे करा ऋषिकेशा. हे तुका म्हणे
शेषाची विनंती केली. शेषाने थोडी हवा कमी केली, परमात्मा जागे. पाहिल्याच्या नंतर काय भानगड आहे, आज आपण फार मोठी लोक इकडे आलात. सगळ्यांनी सांगितलं, करिता ते स्तवना पुरुष सूक्ते. ओम सहस्राची रेखा पुरोखा सहस्राक्षात सहस्रपात 16 मंत्र आहेत. करिता ती स्तवना पुरुष सूक्ते. त्याच विश्लेषण तुकोबरायाने आमच्या भाषेत केलं. श्री अनंता वगैरे 17 अक्षरात असे तुझी मूर्ती, यज्ञेशा तुझ प्रती नमो नमो. तू कसा आहेस, पण तू कसा असलास तरी तुला यावं लागेल. पृथ्वी मातेने सांगितलं, सोसवेना भारम जाता. सगळ्यांनी मिळून सांगितलं. परमात्म्याने सांगितलं, काय हरकत नाही, इतकं काय आता बोलू नका, येतो मी. सगळ्या देव लोकाला सांगितलं, यादव समग्र व्हारे तुम्ही. का? पृथ्वीवरी दैत्य माजले, ती फार झाले नाही, माजले. पृथ्वीवरी दैत्य माजले, ती फार गारहाने सुरवर सांगू आले. या ठिकाणी सर्व देव लोक गारहानं घेऊन आलेले आहेत. पृथ्वीवर शब्दाचा अर्थ अशा सृष्ट्या, अनंत सृष्ट्या आहेत. आणि म्हणून जे वेदात आहे तेच आमच्या मराठी भाषेत श्री संत महापुरुषाने वर्णन केलंय. अनंत ब्रह्मांडे. कुठेतरी मंगळ ग्रह सापडला, अमुक ग्रह सापडला, अमुक ग्रहावर अमुक अमुक, अरे असे ग्रह किती, अनंत ब्रह्मांडे उदरी. अशी अनंत सृष्ट्या आहेत. कोणत्या सृष्टीत कोणता प्रकार. म्हणून पृथ्वीवरी दैत्य, पृथ्वीवर मृत्यूलोकात पत्ता सांगितला त्या निर्गुण निराकार परमात्म्याने. सगळे देव लोक यादवाच्या रूपाने. आता इथे कोण कोण होते, कसे कसे होते, त्यावेळेसचे प्रमुख गडी जरासंध. पूर्वी काल नेहमीचाच कंस झालेला. आता कोण कोणता पहिल्या अवतारात कोण होता आणि या अवतारात हे गडी कोण कोण झाले, तिथे मथुरेमध्ये सगळे गडी. कोणाचा मित्र कोण होतो, ज्याचा स्वभाव आपल्यासारखा आहे. मला आवडलं की मला तो जवळ. दारुड्याची संगत नाही ना होणार. समानशीले व्यसनेषु सख्यम. आणि म्हणून त्यावेळेला एवढा अत्याचार की आता मला असं वाटतं की आपल्यात तरी बरं आहे. आता कमीत कमी पोरं आईबापातून वेगळे निघत असतील. खायला देतात का नाही तो भाग वेगळा आहे. पण बरेच बाप म्हणतात, बाबा पोराला सांगता का काही, कोणाचं पोरगर बाबा, नाही नाही माझंच पोरग आहे. बर तुझं पोरग. आणि कोणी मी सांगायचं पोरग तुझं, सांगायचं महाराजांनी. काय ते म्हणलं, ऐ मी बापाचं ऐकत नाही, तू कोण रे बाबा महाराज. अनेक बाप फक्त बोलत नाहीत एवढंच. काही बोलतात पण बरेच बाप बोलत नाहीत. कारण सांगून तरी काय उपयोग आहे. मी त्यांना म्हणतो, सर तुमचं नाव जमीन आहे ना, नाही ना पोरग ऐकत, इके ना 5-4 एकर जमीन, पाहू बरं. तुझ्यासाठी जर मला खायला नाही करायचंय काय. तुकोबारा म्हणले त्याही वेळेला तुका म्हणे सांगू किती किती सांगू म्हणले. त्यावेळीची परिस्थिती, अरे त्याच्या मागची तर लय अवघड होती. कोणाची, अरे हे कीर्तनच त्याच्यामुळे आहे. ज्याच्यामुळं कीर्तन आहे त्याचीच परिस्थिती. ते मामा जे होते ना पहिले, त्या मामाने हे आम्हाला काम दिलं. मग आता काहीला मामा नसेल तर काहीचा गुरु मामा, काहीचा गाव मामा, काहीचा मानलेला मामा. आता ते मामा काही, आता कोणकोणते मामा कोणकोणते कामं करतात काही जाऊ द्या, आता जी ज्यांची जे कामं असतील ते. पण आमच्यातल्या मामाने हे आम्हाला काम दिलंय. तो पहिला मामा म्हणजे कंस.
पहिल्या पठ्ठ्याने अगोदर बाप तुरुंगात टाकला, इथून सुरुवात केली कामाला. पांडव प्रताप लावला होता कधी? अगोदर बाप तुरुंगात टाकला. काय आता म्हातारा झालं तरी कारभारच द्या ना, मग काय करावं? हा, पोरगा म्हणतात आता तुम्हाला नाही. अरे आता रांगणार सुद्धा जर त्या पोरीने जर आता मोबाईल त्याच्या हातातला घेतला की ती तोंडात आणतं त्याच्या आईच्या. ते म्हणतो तुला काही कळत नाही यातलं, मलाही पाहून देत नाही. आता ह्या मोबाईलवर त्यावेळेला तो कोण म्हणतोय अरे तुझं वय झालंय ना. बापाला तुरुंगात इथपर्यंत मजल गेली. आता बापच तुरुंगात टाकलं तर आता पोरीचे लग्न कोणी करायचे? वयात आलं म्हणून लग्न. आणि लग्नातच पूर्वी आता जसा आपला ढोल लेझमाचा डाव, किती रंगात पूर्वी वरातीला तेवढंच वाद्य होतं. नवरदेव आला तर फक्त त्यांनी मारुतीच्याच मंदिरात बसायचं, घरी नाही जायचं. आणि मग गावातल्या गड्यांनी नाचत वाजत गाजत काय किती डाव व्हायचे तेवढे व्हायचे, आणि मग घरी नेऊन पोहोच करायचं. तशी वरात निघाली. त्या वरातीत अचानक त्यावेळेला त्या बाईने सांगितलं, एका बाईने. कोण बाई? आकाशवाणी. आकाशाची वाणी सांगत असे कंसा, मानी हा भरवसा बोलण्याचा, आठवाईचा पुत्र वधील तुझसी, ऐकोनी मानसी क्रोधावला. वरातीत आकाशवाणी लगेच घेवोनिया खड्ग माराया धावला, घेवोनिया खड्ग माराया धावला, माराया धावला, घेवोनिया खड्ग माराया धावला. हे हात तो धरी लाव सो देवे, हात तो धरी लाव सो देवे, हात तो धरी लाव वसुदेवे, वसुदेवे वसुदेवे. घेवोनिया खड्ग माराया धावला, घेवोनिया खड्ग माराया धावला. हात तो धरी लावा सुदेवे, हात तो धरी लावा सुदेवे, हात तो धरी लावा वसुदेवे वसुदेवे वसुदेवे. घेवोनिया खड्ग माराया धावला, घेवोनिया खड्ग माराया धावला, धावला धावला धावला. मेन्यातून तलवार काढली आणि मुंडकं उडवणार तो. हात तो धरीला वसुदेवी, घेवोनिया खड्ग माराया धावला. वसुदेवाने सांगितलं, देईन मी पुत्र सत्य माझे माना, ठेवा बंदी खाणी दुता सांगे. पूर्वी शत्रू पक्षावर सुद्धा विश्वास ठेवत होते. अनेक प्रसंग आता वाढवत नाही, 1.5 तास झालेला आहे. महाभारत युद्धामध्ये आता युद्ध म्हणलं की लबाडी करावीच लागती. युद्धात खरंच काहीच नाही, दाखवायचं एकीकड, करायचं एकीकड, आरडायचं एकीकड. रामायणामध्ये एक प्रसंग आलेला आहे. इंद्रजिताचे घोडे एकीकड हिसत, तो एकीकड गर्जना करायचा आणि बाण तिसरीकून हाणायचा. घोडे चारही दिशेला काम करत होता. काल जसं सिंदूर म्हणा सेंदूर म्हणा प्रकरण गाजलं जगात. कुठं कोणतं शस्त्र आहे आणि अस्त्र आहे कळालंच नाही. तरी पण त्यावेळेला काही कळत नाही. त्यावेळेला एकच शस्त्र असं होतं आणि ते शस्त्र चालवणारं यंत्र म्हणजे द्रोणाचार्य. अश्वत्थामा मेला, मारला हत्ती, त्याचं नाव अश्वत्थामाच होतं. एकच कंडी पिटवली, अश्वत्थामा मेला. कारण म्हाताऱ्याला एवढं कळाय पाहिजे की आपलं पोरग चिरंजीवी, त्याला मरणच नाही. पण एकदा होणार आईशी होय बुद्धी. युद्धात भांडणात काही कळत तेव्हा तर मला काही कळालंच नाही. आता इथं खरं कोण बोलल? शत्रू पक्षात असणारा राजा युधिष्ठिर म्हणजे धर्म. त्याला विचारायला गेले. त्याने सांगितलं नरो वा कुंजरो. राजा धर्माला माहिती आहे हत्ती मारलाय, पण त्यांनी नरो हे पहिलं वाक्य उच्चारलं, नंतर कुंजरो. नरो वा कुंजरो. माणूस का शब्द उच्चारूस म्हातारा मेलं.
शब्द आणि ऐकत असताना शत्रू पक्षावर सुद्धा विश्वास. अनेक प्रसंग सांगा. जटायूला देखील रावणाने विचारलं तुझं मरण, तुला रामाची शपथ. त्यांनी खरं सांगितलं, मरण पत्कारलं पण खोटं नाही. आता आपल्या खरेदी केलेल्या नीट राहत नाही. बापान दिली तर पोरग दावा देतं, जाऊ द्या. सांगितलं देईन मी पुत्र सत्य माझे माना, ठेवा बंदीखाने दुता सांगे. वसुदेवाने कंसाला सांगितलं की मी पहिला मुलगा झाला की आणून देईल, पण स्त्री हत्येचं पातक करू नका. लगेच तुरुंगवास. प्रत्येक वर्षी 6 वर्ष 6 मुलं मारली. 7वा जो गर्भ योग मायाने तर आश्चर्य करीत मना माझी. आता एवढी दहशत की पोटातला गर्भ सुद्धा भीतीने गर्भस्राव होऊ लागला. सगळ्या मथुरेमध्ये एकच हाहाकार उडाला की आता वधील दुष्टाची कुणाता. इतका दुष्ट दुरात्मा कंसाला कोण मारणार. पण कोणीही या मृत्यू लोकात अमर नाही. नाही, मर आहे. 4च दिवस चालतं, कोणाचंच राहत नाही आणि कोणीच मी म्हणायचं नाही. विश्वाचा जो आत्मा कळले तयाला, दावी तसे लीळा संभोतीची. श्रावण महिना, बुधवार दिवस, रात्रीचे 12 वाजले आणि त्या तुरुंगामध्ये देवकीच्या समोर वसुदेव देवकी दोघांच्या पायात बेड्या आहेत. 12 वर्षाचं पोरग शंख चक्र गदा पद्म सहित हरी परमात्मा त्या ठिकाणी उभे आहेत. कोण? मुलगा? हो. तुझा मुलगा? नाही. माझा मुलगा कोण म्हणाल? माझा मुलगा हो. देवकी मातेने इच्छा व्यक्त केल्याबरोबर परमात्मा आत्ता जन्माला आलेले पोरग लगेच परमात्म्याला मांडीवर घेतलेलं आहे. मिठी मारल्याबरोबर सोडी मिठी सोडी मिठी सोडी मिठी सोडी सोडी मिठी 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 मिठीला सोडी मिठी सोडी मिठी सोडी मिठी सोडी मिठी लपवा लपवा जगजाठी लपवा लपवा जगजाठी धनी कंसाची कळेना धनी कंसाची कळेना हो लपवा लपवा जगा जेठगा, लपवा लपवा जगा जेठगा. धनी कंसाची कळेल धनी कंसाची कळेल. लपवा. सूर्योदय झाल्यानंतर लपत असतो का? झने कंसाची कळेल माझ्या बाळाची मारील, आता याला कुठेतरी लपवा. तुरुंगवास. लपवायचं कुठं काहीच कळत नाही. परमात्म्याच्या लक्षात आलं आणि मग परमात्म्याने सांगितलं नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने ही गोकुळाला. नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजले गोकुळाला मजले गोकुळाला. रे माया उपजली तेथे रे, देवी मजा आणि येथे माया उपजली तेथे माया उपजली तेथे, देवी मजा आणि येथे
विचार करू नका. माझ्या भक्तांनी संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कुरान मागे. जर अंतरंग त्याचा भक्त आहे ना, किती प्रसंग सांगू. असं सांगितलं, भानुदास महाराजाच्या गळ्यामध्ये नवरत्नाचा हार पांडुरंगाने घातला. राजाने सांगितलं चोर पकडलाय, आता याला सुळावर द्या. पूर्वी सुळावर देत असताना त्याची इच्छा विचारली जायची. भानुदास महाराजांनी सांगितलं फक्त मला त्याचं तोंड पाहू द्या. त्याचं म्हणजे पांडुरंगाच. हो, एवढीच इच्छा आहे. कारण पांडुरंगाला कर्नाटकामध्ये नेलेलं आहे. राजे सुद्धा पूर्वी भक्त होते, प्रसंग मांडत नाही. पण त्यावेळेला पांडुरंगाने सांगितलं जर माझ्या खऱ्या भक्ताला जर त्रास झाला तर मी परत जाईल. पूर्ण चरित्र सांगत नाही. त्यावेळेला नवरत्नाचा हार ज्यावेळेला भानुदास महाराजाच्या गळ्यात आणि पांडुरंगाला पाहिले आणि सांगितलं की तुझं दर्शन झाल्यावर जर ही शिक्षा मिळत असेल तर मी सगळ्यांना सांगन की आता याची भक्ती करू नका. परमात्म्यासमोर भानुदास महाराज उभे राहतात. हंपीला पांडुरंगाचं खूप मोठं मंदिर आहे, असो कर्नाटकमध्ये. आणि म्हणून ज्ञानोबारायाने परमात्म्याला कानडा हो विठ्ठलू कर्नाटको, लता मंगेशकर यांनी हा अभंग गायलेला, कानडा हो विठ्ठलू. तेव्हा पांडुरंगाला कानडा म्हणजे कर्नाटकी, कर्नाटकू अनेक प्रमाण. मला सांगायचं काय, परमात्म्याला पाहिलं आणि सुळावर चढवताना त्या सुळाचं पाणी होतं आणि मग राजाच्या लक्षात येतं की आपलं चुकलं. मला पाहिल्याच्या नंतर, मी आल्याच्या नंतर भीती जर असेल तर मी नाही, विश्व ज्यांनी निर्माण केलं त्याच्या समोर भीती कशाची. हे सगळं दावी तसे लीला संभूतीची, म्हणून तर हे चरित्र आहे. अनेक अडचणीवर मात करत वसुदेवजी परमात्म्याला घेऊन निघतात. बंधनं कशी गळतात, तो महाल कसा, कसे म्हणशी रक्षपाळ ते म्या मोहिले सकळ. त्या दासांना म्हणू रक्षपाळांना कशी झोप लागली, कोणाकोणाला कधी झोप लागते सांगत नाही. थेट परमात्मा ज्या वेळेला गोकुळामध्ये जातात तिथे यशोदा मातेला एक मुलगी झालेली आहे. वय वर्ष 60 झाल्याच्या नंतर मुलगी झाली, पण बाळातीन झालेली म्हातारीला माहीतच नाही. मी म्हातारी म्हणतोय. पोराला ठेवलं, पोरीला घेऊन आले, रडे माया करी अकांत इकडे मथुरेमध्ये. आणि मग तिकडे परमात्मा रडायला सुरुवात केली आणि सगळ्या गोकुळातील गवळणीला माहिती झालं आणि सगळ्या गवळणी म्हणू लागल्या गवळण म्हणती गवळणीला, गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, गवळण म्हणती गवळणी. रे गवळण म्हणती गवळणीला, गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, गवळण म्हणती गवळणी. एक धावे एक पुढे एक वाटी, सुंटवडे 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 सुंटवडे, गवळण म्हणती गवळणीला, गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, गवळण म्हणती गवळणी. गवळण म्हणती गवळणीला, गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला
सगळ्या गोकुळात नंद बाबाने उत्सव केलाय. लोणी आणि हळद एकत्रित करून आता आपण जसा गुलाल उधळतो तसं त्यावेळेला लोणी आणि हळद असा उल्लेख आहे. आणखीन मुलगा नाही आणि जर अगदी वयाच्या शेवटी जर मुलगा झाला तर त्यावेळेला पूर्वी असा प्रकार होता, वाजवे ते थळा ते वेळी. मुलगा झाला रे झाला की थळा वाजवायची आणि जर त्याने नाही सांभाळलं तर मग म्हणायचे थळा वाजवून. तुम्हाला माहिती आहे का? तसं आपण कधी कधी थळा वाजित होत. तेव्हा हा प्रकार जो आहे वाजवे ते थळा ते वेळी, थळा वाजवलेला आहे. कास हे धातू. एवढा उत्सव तिकडचा प्रकार मथुरेतला आणि मग इकडे सर्व आनंदी आनंद. गोकुळीच्या सुखा 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 अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी घरी बाळकृष्ण नंदा घरी अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नगरी बाळकृष्ण नगरी हे गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा अंतपार नाही लेखा हे अंतपार नाही लेखा अंत नाही लेखा नाही लेखा नाही लेखा. विश्वाचा मालक त्या छोट्याशा गावात आल्याच्या नंतर किती आनंद होता. तिथे जेवढा होता तेवढा. तुकोबरा म्हणतात त्याचं या सुखाची न करवे मर्यादा. विश्वाचा मालक आणि तिथं प्रगट होतो लहानपण आणि मग त्याचा आनंद किती काही सांगता येत नाही. कारण बालकृष्ण नंदा घरी याचं कारण बालकृष्ण परमात्मा विश्वाचा मालक कृष्ण हे नाव धारण करो नंदा घरी. आणि मग त्या आनंदाचं प्रतीक घरोघर गुढ्या उभ्या. आणि गुढिया तोरणे गुढिया तोरणे गुढिया 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 तोरणे 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 करते कथागत गाणे करते कथागत गाणे बाळ कृष्णानंद घरे बाळ कृष्णानंद घरे बाळ कृष्णानंद घरे बाळ कृष्णानंद घरे गुढ्या उभा केलेल्या आहेत. दाराला तोरणं बांधलेली आहेत. करती कथा गाती गाणे. त्या मुलाला
विश्वात्मक शक्ती, आमचं प्रेम होय भक्ती केला तैसा बाहितच नाही. पोरग यशोदेला झालो करीती कथा गाती गाणे एवढे गाणे एवढे गाणे एवढे मोहून गेले. तुकोबारा शेवटच्या चरणात म्हणले तुका म्हणे छंद तुका म्हणे छंद तुका म्हणे छंद तुका म्हणे छंद तुका म्हणे छंदे मला तुका म्हणे छंदे तुका म्हणे छंदे तुका म्हणे छंदे तुका म्हणे छंद तुका म्हणे छंद तुका म्हणे छंद तुका म्हणे छंद तुका म्हणे छंदे तुका म्हणे छंदे तुका म्हणे छंदे तुका म्हणे छंदे मन मोही ले गोविंद मन मोही ले गोविंद बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण 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 नंदा घरी बाळकृष्ण आनंदाल्या नरना आनंदाल्या 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 हा भोसले महाराज. आनंदाल्या आनंदाल्या दरदारिया आनंदाल्या नरनारी आनंदाल्या नरनारी आनंदल्या नरनारी 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 आनंदल्या नरनारी 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 आता आपल्या जीवाचा आपला मालक. आता मालक आल्याच्या नंतर भीतीच गेली. आता आजपर्यंत आम्ही उपाशी आहोत. आता काय करायचं? दही दूध खायला मिळालं नाही. सगळे गाराणे सगळे जेवढे गाराणे होते तेवढे सांगितले. आपले 10 मिनिटं राहिले. किती गाराणे होते सगळ्या गड्याने ज्याला ज्याला जे जे सांगायचं होतं ते ते परमात्म्याने सांगितलं. अजिबात घाबरायचं नाही, सावकाश, गडबड करायची नाही. ज्याला ज्याला नाही ना त्यांनी सगळ्यांनी माझ्याकडे यायचं. कोणी म्हणाल की जन्माला आल्याबरोबर, अरे जन्मच नाही पहिला विषय. विश्वात्मक शक्ती जो अवतार आहे म्हणून तर हे भजन आहे. भजन का? राम कृष्ण हरी भजन का? आपल्यासारखं नाही. अनेक प्रसंग आहेत. आपण कसे आहोत
हे त्याला दाखवून दिलं. आम्हाला कळत नाही म्हणून तर त्याच्यावर आरोप. देव आणि व्यभिचारी ठावाची पुसलिया नाही बापाचा, चोरी करोनी भरशी पोटा, हे सगळे गवळणी म्हणत असताना तो चोरी करणारा आहे का? ज्याच्या बापाच्या इथं, जाऊ द्या आपल्या व्यावहारिक दृष्ट्या म्हणू, 9 लाख गायी आहेत. किती वेलेले असतील? कोण धारा काढीत असन? 9 लाख सोडून द्या, अर्ध्याच गेलेल्या आहेत. 4च लाख केल्या, 5 सोडून द्या. 5 खाट्या गाय आहेत, 4च वेलेल्या आहेत. त्यावेळेच्या गाया कृष्ण परमात्मा सांभाळणारा गडी बालक, त्या गाईचं दूध किती निघत असेल? 4 लाख गायी वेलेल्या, त्याचं दूध कशात काढायचं, कशात तापायचं, कशात इरजू घालायचं? घुसळण कोणी? यशोदा मातेने करायचं. आणि त्यांनी चोरी करायची का लोण्याची? ते तुमचा पहिला एक टाळकरी होता, इकडे एकच होता तो मातकुळीचा दशरथ म्हणून. एक दादू गरड, एक दशरथ हांबळेकर मातकुळीचा, एक भिलवाड्याचा एक दत्तू होता, आणि चौथा होता तिकडं मिरकळ्याचा पुंडलिक. वाटतं त्याचं प्रस्थान आपल्या इथूनच झालं, आंधळ्याच्या वाडीतून. इथूनच गेला आणि तो गेला, जाऊ द्या. तेव्हा हे 3 दत्तू, दशरथ आणि दादू यांच्या आवाजालाच आवाज कोणाचा लागला नाही कधी. तर त्या चौघापैकी दत्तू म्हणून जो भिलवाड्याचा, त्याची एक गवळण, क्षेपक गवळणी दया दुधाची करीतो चोरी नंदाचा हरी, गवळणी नो जाऊ नका बाजारी, गवळणी नो जाऊ नका दुधाची करीतो चोरी, नंदाचा हरी, गवळणी नो जाऊ नका बाजारी, गवळणीनो जाऊ नका बाजारी. बाजाराची लगत हा करीत वाटाडोनी उभारा, ए बाजाराशी लगत हा करीता, वाटाडे उभा. खटाला गिरधारी, खटाला गिरधारी, गवळणीनो जाऊ नका बाजारी, गवळणीनो बाजारी. दया दुधाची करीतो चोरी, नंदाचा हरी, गवळणीनो जाऊ नका बाजारी. गवळणीनो जाऊ नका बाजारी. त्याची गवळ म्हणायचा तो, दह्या दुधाची करीतो चोरी. आता 9 लाख ज्याच्या बापाच्या गायी आहेत, तो दही दूध चोरीत असेल का? चोरी कशाची? चित्त चोरी येले नंदाच्या नंदने. श्री संत महापुरुषाच्या चित्ताला लोण्याची उपमा दिली. आणि म्हणून चित्त, लोणी शब्दाचा अर्थ आहे चित्त, आपल्या भक्ताचं. गाऱ्हाणे कोण? कोण गाऱ्हाणं करत होतं? गवळणी. गवळणी, हो. गवळण म्हटलं की आपल्याला वाटतं कोणीतरी पोरी, कोणी स्त्रिया, नाही. त्या गवळणी शब्दाचा अर्थ आहे वेदाचे मंत्र. श्रुती रूपे नव्हे मत प्राप्ती. श्रुती म्हणजे वेद, वेदाच्या रूपाने प्राप्ती होत नाही, म्हणून गवळणीच्या रूपाने. कसं आहे की आनंद जर घ्यायचा असेल ना, तर त्याच्यात खेळ गडी असावं, खेळात. आणि मग ते मथऱ्या गड्याला तर मग अशी तर काय, मला वाटलं काय चक्करी तिक काय कोण असतो, बळाचं ढोल काढून घ्यावं लागला गड्या. रंगला या रंगी खेळात. कसं आहे की आम्ही असे म्हणू तिकडं नाही. 1972ला जेरेवाडीला सप्ताह होता. जिरेवाडी पाथर्डी तालुक्यात, नारळी सप्ताह. आणि हरिपाठात चाली सुरू झाल्या त्यावेळेला तिथं ती बबनराव आली ढाकणे. आता यांना टाळच कधी. आता कसं आहे किंवा त्यावेळेला एवढं काही कळत नव्हतं आम्हाला काही. आम्हाला शब्दाचा अर्थ समाजात
हे बबनराव आले, बबनराव आले, ते नेमकं सभापती झाली होती, सुरुवात सभापती पदापासून. टाळकऱ्यांनी पुढे गेले की यांनी मागं उडी हाणायची, हे पुढे आले की ते मागं, ते मागे गेले की हे पुढं. पण मला असं वाटतं की त्यावेळेला हरिपाठ पूर्ण होस तर आपल्यातला एखादा ग्रहस्थ कोणी मुख्यमंत्री व्हावून त्याने आपल्या टाळ घेऊन हे मरतील ना, उड्या हाणू हाणू. आम्ही असं प्रकार असा आहे की मोठ्या माणसाने आपल्यात आल्याच्या नंतर किती आनंद तो त्यांना माहिती. ज्यावेळेस जो प्रसंग घडतो त्यावेळेस तसं सगळ्या गवळणी यशोदा मातेला गारहाणं की तुझं पोरग आणि चोऱ्या करतं कोण म्हणतं, चोरी करतं म्हणून ती गवळण म्हणते, मी म्हणते नंदाचा हरी. मी सांगते तुम्हाला कोण चोऱ्या करताय आपल्या गोकुळात, म्हणा ती नंदाची या पोरी. आजी चोरी सगळ्या घरोघर फिरून सांगितलं. आणि तेव्हापासून मग मोर्चा ही पद्धत तेव्हापासून आपल्यातूनच आहे. हे राजकारणात मोर्चा फिरच्या नाही, हे नंतर हे सगळं आपलंच घेतलेलं आहे. त्यांनी मोर्चा आपल्यात मिळवणी गवळणी देती यशोदे गारहाणी, यशोदा मातेला गारहाणी. यशोदा माता म्हणते का ग तुम्ही सगळ्या मिळून आलात, हा 10-12 जणी, तुम्हाला काही वाटतं का काही? हा माझं पोरग अंगणी माझ्या खेळ काय लटकीची घेता आळगे गोकुळच्या नारी. 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी माझ्या खेळ काय लटकीच घेता आळगे गोकुळच्या नारी. तुम्ही लपवून याचा भोवरा आळगेता शारंग धरा. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या. तुम्ही लपवून याची घोटी लागता याचे पाठी. ही घोटी ग गोकुळच्या नारी. तुम्हाला काही कळतच नाही हा कोण आहे, तुम्हाला कळणार कसा? भले भले हा ब्रह्मविद्येचा जनिता यासी धरू पाहता. हा कैसा हाता ग गोकुळच्या नारी, आवडला यायचा हाता रे गोकुळच्या नारी, आवडला यायचा हाता रे गोकुळच्या नारी. हा गोकुळच्या नारी, हा गोकुळच्या नारी. ब्रह्मविद्येचा जनिता, ब्रह्म आणि त्या ब्रह्माची विद्या कोणाला कळाला नाही. कोण आहे हा? सगळ्याची गारहाणे. एवढी गारहाणे शेवटी इतके गाराणे झाल्याच्या नंतर यशोदा माता म्हणते कृष्णा तुला आता रानात जावं लागेल. परमात्मा म्हणतात आई उद्या जाईल मी राना सवे घेऊन गोधना. दुसऱ्या दिवशी सगळ्या गोपाळांनी सांगितलं आपल्याला रानामध्ये जायचं आहे. सगळे गोपाळ दुसऱ्या दिवशी गोकुळ गावाच्या उत्तर दिशेला गाया घेऊन उभे आहेत. शिदोरी सह माता यशोदा मातेने कृष्ण परमात्म्याला स्नान, कपडे, भोजन, घोंगडी, ती पण काळी घोंगडी, हाती काठी, हातामध्ये काठी, पुन्हा आणखीन एक बासरी दिलेली आहे. ती बेंबीपाशी खोवलेली आहे. कंबर बांधलेला आहे जोरात. मोर पिसाची टोपी, बासरी बेंबीपाशी खवली. एक सशाचं सिंग दिलं. रानामध्ये परमात्मा जात असताना कशाचं खरंय का? तुम्ही म्हणता सशाचं. हो सशाला सिंग आहेत तुमच्याकडे आहेत का? सशाला बिभ्रद वेणुम जठर पटायो हो शृंग वेत्रेच कक्षे. काखेमध्ये हरणाचं शिंग आहे. लागला धेनूचे पाठी. अनेक खोड्या करत परमात्मा थेट वृंदावनामध्ये. आणि तिथे गेल्याच्या नंतर सगळे गोपाळ म्हणू लागले आता आपल्याला कोणाची भीती नाही. आता आपल्याला खेळ खेळायचे. काही गडी म्हणले तसे नाही. नावे ठेवणे वाटा गडी. मग नवजेरडे कोणी. बलराम दादा एकीकडे, कृष्ण परमात्मा एकीकडे. दोघे दोन बाजूला उभे राहिले. गडी वाटून घेतले
आणि खेळायचे कुठे खेळायचे खेळ मांडी येला वालवंटी घाई नाचत वैष्णव भाई कोदा अभिमान केला बावटून एक एक लागते पायी निर्मळ चित्ते झाली नवले वाचन बाजार फुटती अनेक खेळ यमुनेच्या वाळवंटात आणि त्या वाळवंटात खेळत असताना हमामा गलकाठी अंधाळा टोबा होतो तू सुरपारोंब्या सुरकवडी माझी घोंगडी हरपली आणि मग तुझी घोंगडी आता तुझी घोंगडी कशी आहे परमात्म्याच्या घोंगडीचं वर्णन केलं कानोबा तुझी घोंगडी चांगली आमाशी का दिली वांगुली रे त्या गड्याची घोंगडी फाटकी होती 9 ठिकाणी फाटलेली घोंगडी नवा ठाई फाटून गेली ती तू आमची घोंगडी घोंगडी शब्दाचा अर्थ शरीर परत सांगतो आपली घोंगडी नवा ठाई फाटून गेली ती तू आम्हाशी दिधली 9 1 2 3 4 5 6 7 आणि 2 नवा ठाई फाटून गेली ती तू आम्हाशी कानोबा तुझी त्याची घोंगडी कशी षडगुण गोंडे रत्न जडित आता ते गोंडे ते रत्न कोणकोणती रत्न कोणते गोंडे वगैरे अनेक प्रकारचे खेळ खेळ भवराग बाई भवरा खेळ भवराग बाई भवरा खेळ भवराग बाई भवरा खेळ भवराग बाई भवरा या राधिकेचा या राधिकेचा या राधिकेचा नवरा 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 खेळ भवराग बाई भवरा खेळ भवराग बाई भवरा खेळ भवरा बाई भवरा खेळ भवरा बाई भवरा भवरा अनेक होतो तू गलकाठ्या आंधळा टोबा सगळे खेळ सगळे गोपाळ म्हणू लागले देवा आता भूक लागली परमात्म्याने सांगितलं चला ओळू गाई बैसू जेवू एके ठाई सगळ्या गोपाळात सांगितल्याच्या नंतर सगळ्या गोपाळाने आपापल्या गाया आणल्या गाई पाणी पिऊन बसल्याच्या नंतर झाली आता वेळ म्हणती म्हणती झाली आता वेळ म्हणते आना सिंदुऱ्या झाली आता वेळ म्हणते आना काम सारोनी सकळ सारोने सकळ अवघे मिळाले गोपाळ झाली आता वेळ म्हणती आना सिंदोऱ्या झाली आता वेळ म्हणती झाली आता वेळ म्हणते आना सिंदुऱ्या झाली आता वेळ म्हणते आना सिंदुऱ्या सर्वांची शिदोरी एकत्रित करून परमात्म्याने आपल्या हातून भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली शंकेला वेयले गुरे होतो तिघाचे मेवरी होतो तिघाचे होतो तिघाचे तुम्ही वारे दोहीकडे वारे दोहीकडे मुख पसरोनी गडे मुख पसरोनी गडे मुखा पसरोनी गडे मुखा पसरोनी गडे मुखा पसरोनी तिच्या धारा वाहते त्या धारा वाहतीच्या धारा वाहते त्या धारा दोहीच्या कोपरा जारी दोहीच्या कोपरा दोहीच्या कोपरा दोहीच्या कोपरा अरे दोहीच्या कोपरा अरे दोहीच्या हा तुम्ही वारे दोहीकडे वारे दोहीकडे वारे दोहीकडे
मुख पसरो निगडे मुख पसरो निगडे आ तुका म्हणे हाते टोका तुका म्हणे हाते टोका आणि कवणे नेदी अधिक उन्हेने दिए का हा तुम्ही वारे दोहीकडे तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरो निगडे